पुढच्या पिढीला तुम्ही काका राहू दिला का? एक मुलगा एक मुलगी, पुढच्या पिढीला काका आहे, पुढच्या पिढीला मावशी आहे, आत्या आहे? नाही. मुली जन्माला घाला, मुलं जन्माला घाला. खूप परिस्थिती वाईट आहे. 20 वर्षापूर्वी मी सांगते, 20 वर्ष वाट बघा. 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असतील. 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असतील तर ती कशी? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव काही शान पावायचा नाही रे. देव काही बाजारचा भाजीपाला आहे का? देव कुठे? तुम्ही म्हणता मंदिरात देव आहे. देव कुठे? मंदिरात देव आहे, इथे देव आहे, मंदिरात आहे, कथेत आहे, कीर्तनात आहे. नाही, देव चराचरामध्ये आहे. जो झाडांना हिरवं करतो तो देव. देव सगुण रूपात नाही तर देव निर्गुण रूपात आहे. देव कुठे? एक दिन मूर्तिकार ने ईश्वर से पूछा, हे ईश्वर, तू भी कलाकार है, मैं भी कलाकार हूँ. तूने मुझ जैसे असंख्य पुतले बनाकर धरती पर भेजे हैं और मैंने तुझ जैसे असंख्य पुतले बनाकर धरती पर बेचे हैं. लेकिन शर्म इस बात की है कि तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतलों के आगे शीश झुकाते हैं. अक्सर ऐसा हमारे जीवन में भी होता है. हमारे जीवन में भगवान ने बनाए हुए पुतले, जैसे की हमारे माता पिता, आपले आई वडील, हेच त्या देवाने बनवलेले पुतळे आहेत. हेच आई आपलेवाले भगवान आहेत. जो ज्याला भगवान बघायचा आहे त्याने आपल्या आई बापामध्ये बघा. मंदिरात जाता तुम्ही, महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता, त्या दगडाला पूजता आणि त्याला सांगता, देवबा म्हणा अंडोरले एकदा न लगन होई जाऊ दे, म्हणा अंडोरले पिया होई जाऊ दे, 1 ना 2 होऊ दे, 2 ना 4 होऊ दे, वेल बांबूवर चढू दे, खालतीन भूकंप होऊ दे. आता महिला मंडळांची तीच प्रार्थना, देवबा वय जाऊ दे यंदा. पण मुली काय मिळत नाही. मुली काय मिळत नाही. कारण की काय, इकडे परिस्थिती काय झाली आता, मुली मिळणं अवघड आहे. कारण तुम्ही मागे पूर्वीच्या काळात खूप मुली मारल्या तुम्ही. पोटातल्या मुली पोटातच मारल्या तुम्ही. मला सांगा, पोऱ्याले पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाल्याबरोबर पहिलं वाकडं कोणी करो? कोणी? तुमचं उत्तर बरोबर आहे. मुली मारू नका, मुली जन्माला घाला. अलीकडे परिस्थिती वाईट झाली. पूर्वीच्या काळात लोकांना विचारलं, कोणी जरी भेटलं तरी, नातेवाईक भेटले तर पहिला प्रश्न काय विचारता बरं? पहिला प्रश्न काय विचारता? तुम्हाला किती मुलं? तुम्हाला किती मुलं? आता विचारणार का बरं? आता तरी कोणी विचारलं, भाऊसाहेब तुम्हाला किती मुलं? तो काय सांगेल? तेच आहे भाऊ, 1 पोऱ्या 1 पोर. सांगा तुम्ही आता पुढच्या पिढीला तुम्ही काका राहू दिला का? एक मुलगा एक मुलगी, पुढच्या पिढीला काका आहे, पुढच्या पिढीला मावशी आहे, आत्या आहे? नाही. मुली जन्माला घाला, मुलं जन्माला घाला. खूप परिस्थिती वाईट आहे. 20 वर्षापूर्वी मी सांगते, 20 वर्ष वाट बघा. 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असतील. 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असतील तर ती कशी? तर एक तो म्हणेल माणूस, अहो या म्हाताऱ्याला 1 मुलगा 1 मुलगी, मुलगी जावई घेऊन गेला आणि मुलगा असाच व्यसनाच्या अधीन गेला, लग्न झालं नाही आणि ॲक्सिडेंटमध्ये वारला. आता प्रॉपर्टी ही जावयाच्या नावावर आहे. 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असते. म्हणून मुली जन्माला घाला, मुलं जन्माला घाला. विठ्ठल विठ्ठल इकडे लक्ष द्या. तो मूर्तिकार म्हणतो, हे भगवान तू कलाकार है, मैं भी कलाकार हूँ. तूने मुझ जैसे असंख्य पुतले बनाकर धरती पर भेजे हैं, मैंने तुझ जैसे असंख्य पुतले बनाकर धरती पर बेचे हैं. लेकिन तेरे बनाए हुए पुतले झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे सब शीश झुकाते हैं. म्हणून आई वडिलांवर आणि तेरे बनाए हुए पुतले, जैसे कि हमारे माता पिता,
उनके आगे शीश नहीं झुकाते, उन्हें घर से बाहर निकाल देते हैं. आई वडिलांना कधी बाहेर काढू नका. कुठे देव आहे? देव सगळीकडे. संतांना कुठे देव दिसतो? संतांना सगळीकडे देव दिसतो. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता धाव नाही उरला. जिकडे बघावं तिकडे देव आहे. पण काही दांभिक लोक असतात, त्यांना देव दिसत नाही. ते अहंकारी लोक असतात, त्यांना देव कुठेच दिसत नाही.